धावसंख्या बनवत असताना तुमची झालेली पडझड आणि त्यानंतर एक युवा प्रतिभावान खेळाडूने केलेला एक युवा जोश मैदानामध्ये सादर केलेला आहे. आणि तोच युवा जोश आपण पाहिलेला आहे. थळ गावातून बिलॉंग करणारा पार्थ नाईक. पार्थ नाईक याने केलेला जबरदस्त खेळ, मग गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या. म्हणजे पहिलं क्षेत्ररक्षण आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं त्याचं की डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त झेल देवेश म्हात्रेचा त्यांनी पकडला आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आल्यानंतर त्याने एक विकेट प्राप्त केली. कमी धावांचं षटक पॉवर प्लेचं टाकलं. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये एक विकेट त्याने प्राप्त केली आणि ज्या वेळेला मग दुसऱ्या इनिंग मध्ये तो आला आणि काय जबरदस्त खेळ साकारित केलेला आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी, कॅप्टन आउट झाल्यानंतर ज्या पद्धतीने टीमला लीड केलेला आहे, ती जो नाव आहे म्हणजे पहिल्या म्हणजे जे पर्व झालं होतं त्या पर्वामध्ये विजेता संघ, दुसऱ्या पर्वामध्ये उपविजेता संघ आणि कुरुड संघ ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये किंवा या माळी समाज अर्थातच शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग मध्ये जो त्यांचा दरारा आहे तो पहिल्या सामन्यामध्ये पेश केलेला आहे. चला जाऊयात मॅच क्रमांक 2 कडे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील SK एंटरप्राइजेस शौर्य इलेवर बोरिस विरुद्ध BCC आगरसुरे. साई इरा BCC आगरसुरे आपल्याला संघ पाहायला मिळतात. 20 मिनिटांमध्ये निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण व्हायला हवेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. BCC आगरसुरे, साई इरा BCC आगरसुरे या संघाने टॉस जिंकलेला आहे. आमंत्रण दिलंय ते शौर्य 11 बोरिस या संघाला प्रथम फलंदाजी. SK एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरिस हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय, दुसऱ्या बाजूला अभिषेक नाईक अबो आपल्याला पाहायला मिळतंय. दोन प्रतिभावान खेळाडू आपल्याला अलिबाग तालुक्यातील पाहायला मिळत आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये जबरदस्त आयोजन आपण या ठिकाणी या स्पर्धेचं पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये या दिवस आणि रात्र या फॉर्मॅट मधील या तिसऱ्या सीझन मधील ही पहिली रात्र आपण याची डोळा अनुभवतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित करण्याचं ते काम करत आहेत. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार आहे. त्याच वेळेला या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावलेला आहे त्या सर्व दात्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. BCC आगरसुरे संघाकडून गोलंदाजी मार्कवर अनिरुद्ध पाटील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला सुमित. पहिला चेंडू आतमध्ये येणारा काटाकीर करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजाकडे गती आहे आणि त्याच बरोबरीने कंट्रोल सुद्धा आहे. नुसती गती असून चालत नाही, कारण भारतीय संघामध्ये सुद्धा बरेच तेज तर्रार गोलंदाज आले. मग त्यामध्ये उमरान मलिकचं नाव मी प्रथमतः घेईन. खूप गती होती, परंतु कंट्रोल ज्या वेळेला विषय येतो त्या कंट्रोल या विषयामध्ये उमरान मलिक खूप ओव्हरपिच चेंडू टाकायचा आणि खूप मार खायचा. त्यामुळे त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळवलेलं नाहीये, परंतु या वेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल दन 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 करत जातोय. सुमित भगतच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार या मॅच मध्ये. आपण म्हणतो ना की सामर्थ्याने शत्रूवर विजय मिळू शकता, परंतु बुद्धीने तुम्ही जग सुद्धा जिंकू शकता. आता बुद्धिमत्ता वापरलेली आहे आणि अशा वेळेला शॉर्टपिच पद्धतीचा बॉल तेज तर्रार होता. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. वाईट श्लॉंगाचा क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 230 चेंडू खाली पोहोचलाय. सिंगल आलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणजे मोठा फटका आल्यानंतर एकेरी दुहेरी धावांवर संतुष्ट व्हावं, स्ट्राइक रोटेट करावी, प्रतिस्पर्धी संघावर गोलंदाजावर दबाव टाकायचा आणि याच तत्वावर याच रणनीतीवर चालत असताना फलंदाजी करणारा शौर्य 11 बोरिस आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ अलिबाग अभिषेक नाईक आपल्याला पाहायला मिळतोय.
अभिषेकने यावेळेला कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. इनसाइड आउटचा हा फटका आपण पाहिलाय. फ्रंट फुटला येऊन चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली जाते. धावसंख्येमध्ये एकची बढोतरी होते, वाढ होते आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. 6 विदाउट लॉस अशा पद्धतीचं धावफलक. 38 सर्कलच्या बाहेर वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलंय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक अनिरुद्ध पाटील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कुठे मारायचा होता, चेंडू कुठे गेलाय, चांगल्या पद्धतीने बॉलला या ठिकाणी टटवलं होतं. क्षेत्ररक्षक पहा, सर्वात इमानदार प्राणी मैदानामध्ये इलाका भी हमारा, मैं यहाँ से हटूंगा नहीं असं म्हणत तो झोपला होता. झोपून या मॅचचा आस्वाद घेतोय. काही दर्दी क्रिकेट रसिक सुद्धा अशाच पद्धतीचे असतील. घर बसल्या अगदी गरम खूप होत आहे, त्यामुळे कदाचित फॅन लावला असेल, टी शर्ट काढला असेल आणि घर बसल्या मनमुराद आनंद या स्पर्धेचा लुटत असतील. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल तेज तरार होता. क्षेत्ररक्षक नाही, निर्मनुष्य जागेमध्ये बॉल घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली, परंतु एकच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. वारंवार त्याच्याकडे जातोय. सो त्याची सुद्धा फिटनेस टेस्ट या स्पर्धेमध्ये केली जाते. त्याच दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 9 विदाउट लॉस. एक चौकाराला जो की डीप बॅकवर्ड पॉइंटला गेला होता. शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. ज्या वेळेला या तिसऱ्या पर्वाचा विचार केला, अमितदादा नाईक होते प्रमुख उद्घाटक. त्याच वेळेला या अलिबाग तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून अक्षयाताई आपल्याला पाहायला मिळाल्या. बरेचसे मान्यवर म्हणजे सचिनदादा राऊळ होते, वर्तक दादा होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगचा हा उद्घाटन सोहळा पूर्ण झाला, ज्यामध्ये अगदी पहिल्या सामन्यामध्ये चित्त थरारकता पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा सांगतोय, टाय झाली तर सुपर ओव्हरच असणार आहे. टाय झाली सुपर ओव्हर. सो डेफिनेटली चला जाऊयात मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर प्रणय राणे आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय राणे मॅन फ्रॉम आवास. प्रणय राणे या वेळेला गोलंदाजीसाठी आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 38 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉन आहे आणि लॉंगॉनच्या हातामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले जाते. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने फिल्डिंगची सजावट करता आणि त्या सजावटीला अनुसरून तुमची गोलंदाजी होतीये का, आणि त्याच वेळेला फलंदाज आणि त्याचे वीक पॉइंट स्ट्रॉंग पॉइंट तुम्हाला माहीत आहेत का, आणि त्या अनुषंगाने तुम्ही गोलंदाजी करताय का, या सर्व तत्व किंवा या निर्णयांवर तुम्ही कशा पद्धतीने चालत आहात आणि घेतलेला निर्णय सफल ठरवताय का, आणि त्यासाठी किती प्रयत्न करताय, या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला आबूसाठी टाकलेला हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अनएक्सपेक्टेड बॉल खाली राहिलेला आहे. फलंदाजाच्या आवाक्यामध्ये असलेला बॉल बॅटला न स्पर्श होता विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉल बाय प्रणय राणे. खूप चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून हँडल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळचा स्लोवर 1 बॉल डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. मिस टायमिंग फटका आपण पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु वाट पाहिल्यानंतर टाइम स्पेंड केला आणि त्याच नंतर दोनही फलंदाजांनी निर्णय घेतला की चला 2 धावा पूर्ण होऊ शकतात या इथे, आणि 2 धावा पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 12 धावसंख्या. शांत आणि संयमाने खेळलं जाणारं हे क्रिकेट आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे आबू ज्या वेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होता त्यावेळेला तो म्हटला होता, जरी मी टॉस जिंकलो असतो तरी मला बॅटिंगच करायची होती. सो तो कशा पद्धतीने या इनिंगला बेट करतोय, कारण धावसंख्या पॉवर प्ले मध्ये जितक्या हव्या होत्या तितक्या गतीने आलेल्या नाहीयेत, त्यामुळे त्याच्यावरती दबाव असणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल गली क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला तैनात होते. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, आबूला त्याचा सूर गवसलेला नाहीये, त्याचं पाहिजे तसं फुटवर्क होत नाहीये, त्यामुळे या दबावामध्ये तो असताना आणि प्रकाश झोतामध्ये या धुंदुया रोशनीमध्ये खेळत असताना त्याला मात्र या बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतातच. या वेळेला गोलंदाज हावी होतोय, घातक गोलंदाजी करतोय, बचावात्मक गोलंदाजी करतोय, आणि त्याच वेळेला फलंदाजाला जिथे बॉल बॅटला लागत नाहीये त्याच लाईन मध्ये बॉल टाकतोय. एक जबरदस्त घातक गोलंदाजी आपण पाहतोय. प्रणय राणे मॅन फ्रॉम आवास पॉवर प्लेचा अंतिम षटक घेऊन आलाय. लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॅटच्या स्पष्ट कडेला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक थोड्या अंशी तिथे मात्र
धडपडले, चाचपडले, पण चेंडू त्यांच्या हातामध्ये सापडला नाही आणि त्याच दरम्यान 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हँडल करायचे आहेत आणि आतापर्यंत मला असं वाटते 7 ते 8 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मात्र विचार करावा लागेल की आपण एक्झॅक्टली 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं पूर्ण करू शकू का की नाही, शकणार आहोत की नाही, या गोष्टी सुद्धा त्यांना पडताळाव्या लागतील. आणि याच उद्देशाने आता गोलंदाजी मार्कवर कोण येणार, स्वतः कर्णधारच अनिरुद्ध पाटील आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. अनिरुद्ध पाटील याचा विचार केला तर मागील 2 सीझन किंवा 2 जे क्रिकेटचे वर्ष आपण थोडेसे पडताळले किंवा ती पानं चाचपडली, ती वाचली, तर अनिरुद्ध पाटीलने बीसीसी आगरसूर या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण खेळ केलेला आहे. आणि आज या संघाचं तो नेतृत्व किंवा धुरा सांभाळताना सुद्धा या शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये काय नाहीये, डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, एक जबरदस्त प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड सुद्धा केलेले आहेत. आणि अजून काय हवं असतं एखाद्या स्पर्धेमध्ये, नीट नेटकं आयोजन आहे, बाहेरचे अंपायर आहेत, त्यामुळे एक फेअर डिसिजन देण्यासाठी डीजे मास्टर आहेत, त्याच वेळेला लाईव्ह टेलिकास्ट टीम काय जबरदस्त काम करत आहेत, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. चला मॅचकडे गेल्यानंतर 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. मागील षटकामध्ये आलेल्या 4 धावा, हे दबाव साफ कर्णधार आबू याच्यावर असणार आहे. अनिरुद्ध पाटील याचं षटक जाऊ द्यायचं का की याच षटकामध्ये आघात करायचे, आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कारण जोपर्यंत चेंडूला एका कारणाने अडवतील तोपर्यंत मात्र फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. आता सिंगल डबल्स यावर किती विश्वास ठेवावा, कारण या शॉर्ट टर्म फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर 50 पर्यंत पोहोचायचं असेल, कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही 60 पर्यंत पोहोचू, परंतु तशा पद्धतीची धावगती आलेली नाहीये. परंतु यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळलाय, स्वतःला स्विच केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडला जातोय, फलंदाज जातील सुमित भगत मैदानाच्या बाहेर. इट्स गॉन. परंतु जबाबदारीपासून तुम्ही पळ काढू शकत नाही, ते अशक्य आहे. कारण एकदा का तुमच्या अंगावर जबाबदारी आली की ती जबाबदारी तुम्हाला हाताळावीच लागते. कारण कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही घराचे करते धरते असाल तर ती जबाबदारी हाताळत असताना किती दबाव पुरुष वर्गावर किंवा स्त्री वर्गावर असतो हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. कारण आज या मैदानामध्ये किंवा या मैदानाच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्रत्येकावर एक विशिष्ट जबाबदारी आहे. काहीकांवर आयोजन सक्सेसफुल करण्याची जबाबदारी आहे, आमच्यावर समालोचन करण्याची जबाबदारी आहे, माझ्या समवेत बसलेले धरणे गुरुजी यांच्यावर स्कोरिंगची भूमिका आहे, ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. आमचे लवेश दादा आहेत, त्यांच्याकडे डीजे मास्टरची भूमिका आहे. नंदन घरत आणि त्यांची संपूर्ण टीम लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी आहे. जबाबदारी कोणावर नाही आहे, आणि ही जबाबदारी हाताळण्यासाठी न्यू बॅटर नितेश आलेला आहे. बॅकफुटला जाऊन अगदी ढकललेला आहे बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या थोड्या अंशी बाहेर चेंडूला अडवत आहेत, अडवणूक करत आहेत. ही अडवणूक आता फलंदाजांची होती आहे, कारण दुनिया रोशनीमध्ये बॉलला साईड करणं तितकंसं मुश्किल होतंय. हे आता साफ आपल्याला पाहायला जरूर मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. अभिषेक नाईक अबू याची बॅट थोडीशी शांत आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. अशा पद्धतीच्या या रचनेमध्ये गोलंदाज अनिरुद्ध पाटील. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, प्रणय राणे पोहोचलाय. मच नीडेड, मोस्ट व्हॅल्युएबल विकेट ऑफ द मॅच. अभिषेक नाईक इज गॉन. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल जिंकलाय अनिरुद्ध पाटील याने, आणि दुसरा धक्का लागलाय तो फलंदाजी करणारा संघ शौर्य 11 बोरीस या संघाला. फलंदाज बाद.
सरनी फलंदाज अभिषेक नाईक अबू याला प्रश्न जरूर विचारलाय, पाहुणा तुम्ही जेवलात काय? कारण ताकद कमी पडली असावी. स्कोर कार्डवर नजर फिरवली तर 15 धावा आहेत, कारण धावाच आल्या नव्हत्या. आणि अशा वेळेला 15 धावा आणि 2 विकेट्सचं पतन. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा पद्धतीचं धावफलक न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आयुष भाईदे या वेळेला मैदानामध्ये आलेले डावखुरे बॅटर आहेत. हवेचा ओघ आणि त्या ओघासह फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला पहिला बॉल ओळखणं फार गरजेचं आहे, जज करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज ज्या व्हेरिएशनने गोलंदाजी करतोय ते ओळखणं, जाणणं, परखणं या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज आहा पडल्यानंतर बॉल सरळ राहिला, सीधा राहिला आणि ज्या पद्धतीने बॉलनी जी हालचाल केलेली आहे त्या हालचालीमुळे फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये थोड्या अंशी नाचताना पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर अनिरुद्ध पाटील स्वतःचं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. वैयक्तिक दुसरं षटक तो टाकत आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट राईट हँड राऊंड विकेटने आयुषच्या विरोधामध्ये. लो फुलटॉस बॉल सरळ खेळून काढलाय. मी म्हणालो होतो त्या एंडला बॉल चांगल्या पद्धतीने जातोय. कनेक्शन प्रॉपर. फटक्यामध्ये होती ताकद, त्यामुळे मिळालेल्या या वजनदार फटक्यामध्ये धावा मिळाल्यात 6. अगदी योग्य पद्धतीने आतापर्यंत त्यांच्या बाजूने लागले असं आपण म्हणूयात. कारण संघाचा संघनायक करता धरता ओव्हर क्रमांक 2 मध्ये खूप कमी धावा बनवून बाद झालाय. खूप स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला हा स्ट्रगल येत असतो, संघर्ष येत असतो आणि त्या संघर्षामधून तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला बाहेर काढतायत आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःचा माइंडसेट कशा पद्धतीने ठेवताय, तुम्ही स्वतःची इच्छाशक्ती कशा पद्धतीने बळकट करताय किंवा त्याच वेळेला आलेल्या अनुभवांमधून तुम्ही येणाऱ्या प्रसंगांचा कशा पद्धतीने सामना करताय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये केतन राऊत यावेळेला गोलंदाजीसाठी आलेला आहे. स्लॉग ओव्हर आहेत आणि या स्लॉग ओव्हरमध्ये नितेश आणि त्याच्यासाठी टाकलेला हा वाईड यॉर्कर, वाईड लाईनला पकडून आणि सोडून जाणारा बॉल हा फलंदाजाच्या रेंज मध्येच नव्हता असं आपण म्हणूयात. कारण ऑलरेडी आउटसाइड द ऑफ स्टंप ते शफल झाले होते, क्लोज कीप करतायत आणि त्यामुळे शॉट थर्डमॅनला जे क्षेत्ररक्षक आहेत अगदी स्लीप पोझिशनला ठेवलेले आहेत, पण थोडेसे 38 सर्कलला ठेवलेत असं आपण म्हणूयात. यश शेडगे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडला. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्पष्ट कडेला बॉल लागलाय, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट हँडमॅनला. चेंडूला अडवतील, एकच मिळणार. कॅच पकडण्याचा जो संभाव्य गोष्टींची चर्चा आपण करत आहोत त्या गोष्टी मात्र पूर्ण झालेल्या नाहीयेत. लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच ऑलवेज क्रुशल, कारण या धुंदिया रोशनीमध्ये खेळणं हे फार मुश्किल असणार आहेत. कारण काही खेळाडूंना दिवसा किंवा रात्री या दोनही फॉर्मॅटमध्ये खेळण्याची प्रॅक्टिस नसते. काही खेळाडू असेच मैदानामध्ये उतरलेले आहेत विदाऊट प्रॅक्टिस. आणि या प्रॅक्टिस शिवाय क्रिकेटचा खेळ खेळणं म्हणजे कधी कधी तुम्ही तुमच्या संघासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरून एखादा धोका निर्माण करता. हेच काहीतरी मैदानामध्ये आपण पाहतोय. कदाचित ते क्षेत्ररक्षक असे म्हणत असतील की आमच्यापर्यंत बॉल येणार नाही, हे फार बरं होईल. आणि अशा वेळेला फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत तैनात, डीप मधून प्रोटेक्ट केलं जाईल बॉलला आणि तोपर्यंत एका धावेची पूर्तता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या हळूहळू काय होईना पुढे जात आहेत. आता कधी कधी जे सिनियर प्लेयर असतात ना ते म्हणतात की संध्याकाळ झाल्यानंतर एकतर आपण गोलंदाजीच घ्यावी, कारण या फॉर्मॅटमध्ये आपण कधी थोडासा उजेड असतो आणि लाईट्स लावल्यानंतर तो बॉल जज करणं किंवा साईड करणं थोड्या अंश मुश्किल असतो. मग साईड स्क्रीन असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही. त्यामुळे
हेच कदाचित अभिषेक नाईक याच्या संघाला अडचण निर्माण झाली असावी, परंतु यशने मारलेला हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत, ते थोडेसे चाच पडले होते. कॅच पकडण्याची ही संधी क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः रिले कॅच मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. डाईव्ह तर लगावली होती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी. सुंदर एफर्ट लावला, परंतु नाही, कॅच त्याला मिळालेली नाहीये. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. एका धावेच्या मदतीने 24 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट्सच्या पतनानंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या फलंदाज आयुष भाईदे यांनी एक षटकार जरूर ठोकला होता. तशाच पद्धतीची 1-2 षटकार आले तर धावसंख्या 40 पर्यंत पोहोचू शकते. आणि त्याच प्रयत्नामध्ये असताना या वेळेला पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि दांडी 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 गोल. फलंदाज आयुष या वेळेला बाद. ते सन्मान केला जातोय. श्री विनोद दत्तात्रय ठाकूर उद्योजक आहेत चौलचे सुपारीचे. त्यांचा यथोचित मानसन्मान अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबरीने त्यांच्यासोबत असलेले शुभम नाईक चौल येथील आणखीन एक उद्योजक सुपारी आंब्याचे, त्यांचा सुद्धा इथे यथोचित मानसन्मान अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो अलिबाग तालुक्यातील विभिन्न गावागावातून अगदी मान्यवर पाहायला मिळतात. राजकीय क्षेत्रातील मान्यवर आपण पाहिले उद्घाटन प्रसंगी, आणि त्यानंतर आपण पाहतोय माई समाजातील वेगवेगळ्या हुद्द्यांवर कार्यरत असलेली ही मंडळी आज मात्र आपण पाहतो या प्रीमियर लीगच्या निमित्तानं या स्टेजवरती एकत्र पाहायला मिळते. ओव्हर टू यू कपिल ठाकूर. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच फटक्याची खरं तर अपेक्षा होती आणि तो फटका आलाय शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर. मोठा फटका, षटकार. सॉरी, चौथ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. 5वं षटक अजूनही येणं बाकी आहे. आता टायमिंग किती झालेला आहे तो आता थोडासा पडताळावा लागेल. कारण 5व्या ओव्हरचा पहिला बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मात्र टाइम चालू राहणार आहे. स्कोर झालेला आहे ते 30. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 झालेले आहेत, कारण 24 धावा होत्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सहर्ष वर्तक या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. सहर्ष गोलंदाज, या गोलंदाजाचं फलंदाज सहर्ष स्वागत करतील का? कारण ज्या वेळेला फिल्डिंग आणि मागील चेंडूवर आलेला षटकार धावसंख्येला थोड्या अंशी मोमेंटम देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच प्रयत्नामध्ये फलंदाज आहेत की मोठे फटके कधी येतील, कारण टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास ठेवला जातो. सहर्ष वर्तक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुलटॉस बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी या चेंडूला दंड घोषित केलेला आहे. नो बॉलचा इशारा. वेस्ट साइडचा नो बॉल. रूल नंबर 21 इथे पंच अंमलात आणत असताना पहिला चेंडू सहर्षने यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आणि तिथे त्याने तो चेंडू वेस्ट साइडचा नो बॉल इथे पंचाने दिलेला आहे. सो डेफिनेटली तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाते की वेस्ट साइडचा नो बॉल, आणि त्यावर हा रिव्ह्यू घेतला जातोय बॉलिंग टीमच्या माध्यमातून. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तरच दुसरा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. आता तो रिव्ह्यू कशासाठी असणार आहे? एक तर तुम्हाला रनआउट साठी मिळणार आहे, किंवा
वेस्ट साईडचा नो बॉल किंवा नो बॉल आहे की नाही, फ्रंट फूटचा नो बॉल आहे किंवा कोणत्याही पद्धतीचा नो बॉल आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे. सो या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. tenniscricket.in माध्यमातून ही जी क्रिया घडलेली आहे ती क्रिया मात्र चेक केली जाते की एक्झॅक्टली काय घडलंय. परंतु हळूहळू का होईना शास्त्रज्ञ फेअर डिलिव्हरी, थोड्या अंशी बॉल डीप होत होता आणि कर्णधाराने प्रथम पाहताच निर्णय घेतला होता की चला रिव्ह्यू आहे, त्याचं काही लोणचं घालायचं नाहीये, त्यामुळे तो रिव्ह्यू घेतला तर फार बरं होईल. आणि त्यांना माहीत होतं. सो एकच धाव या चेंडू मागे आलेली आहे, आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने 31 धावसंख्या स्कोर कार्डवर. सहर्षने या वेळेला मात्र नो बॉल टाकलाय आणि ह्या वेळेला पंचाने पुन्हा एकदा हात आकाशामध्ये एक हात आडवा केलेला आहे. चला हा चेंडू नो आहे. आता कर्णधाराला हे माहित होतं की हा चेंडू आता छातीवर आहे, त्यामुळे फलंदाज किती वाकलाय किंवा कुठे उभा आहे या गोष्टी आता आपण बघू किंवा नाही बघितलं तर फार बरं होईल. यस दरम्यान शुभम नाईक चौलेतील उद्योजक आहेत, त्यांचा यथोचित सन्मान अमितदादा नाईक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सहर्ष आणि फलंदाज प्रयत्न करत होते यश, आणि त्या यशला यश मात्र मिळालेलं नाहीये हा चेंडू मारण्यासाठी. आणि फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला रनआउट झालेले आहेत. नितेशने एक षटकार जरूर ठोकला होता आणि त्याचमुळे तो स्ट्राईक एंडला धावत गेला असं आपण म्हणूयात. नो बॉलच्या नंतर रनआउटची विकेट ही मिळालेली आहे फ्री हिटच्या चेंडूवर. आपण या शास्त्रज्ञ माळी समाजाच्या ही प्रीमियर लीगच्या रूपाने आपण इथे आहोत आणि मॅच क्रमांक 3 प्रितेश अनाऊन्स करायची आहे. त्याच वेळेला जाऊयात आपण मैदानामध्ये जिथे 33 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. लोवेस्ट धावा आहेत, कमी धावा आहेत आणि या धावा लवकरात लवकर पार करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध पाटील आणि टीम BCC आगरसुरे, जो की साई इरा पुरस्कृत BCC आगरसुरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॅच क्रमांक 2 मध्ये. ओहो, स्लोवर वन बॉल. सहर्ष स्वागत केलंय नितेश राऊत या फलंदाजाचं आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलंय. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास आणि अधिश्री स्पोर्ट्स कारले. त्याला कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. यॉर्कर चेंडू वाईड यॉर्कर होता, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या ठेंगा घालून बॉल फरार झालाय. बोस्की फाटली, मासळी गेली डीप कव्हर सीमारेषेच्या पार. या मिळाल्या नशिबाच्या 4 धावा, चौकार. चार खर्च केल्यात, चुकी झालेली आहे, चुकीला माफी नसणार आहे. 37 धावसंख्या स्कोर कार्डवर नितेशने यावेळेला फिरकावला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रणय राणे, चेंडू खाली पोहोचतील, चेंडूची फेकी करतील, परंतु ऍक्युरेट फेकी न झाल्यामुळे 2 धावा तिथे निश्चितपणे पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या 39. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर दी लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्सच्या पतनानंतर 39 धावसंख्या स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. मॅच क्रमांक 3 मध्ये जे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील त्या दोनही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचं आहे. ओहो, वाईड यॉर्कर टाकलाय गोलंदाजाने. याच प्रयत्नामध्ये वारंवार तो पाहायला मिळत होता. राईट हँड राऊंड द विकेटने अँगल क्रिएट करत होता आणि त्या अँगलने बॉल बाहेर टाकत होता. वाईड साठी रिव्ह्यू नाही आहे. सो मॅच किंवा इनिंग समाप्त झाली असं आपण म्हणूयात. वाईड साठी रिव्ह्यू नाही आहे असं आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा, 4 विकेट्स म्हणजे पूर्णतः 5 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतोय जी आपण प्रत्येक पाहुण्यांना सुपारीचे वृक्ष देतो, जी आपल्या समाजाची ओळख आहेत ती आम्हाला विनोद दत्तात्रय ठाकूर यांच्याकडून आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने शुभम नाईक यांच्याकडून
आम्हाला तब्बल 2,500 रुपयाची देणगी आल्या, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आता आपण वाटतं टॉस सेरेमनीकडे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला आदिश्री स्पोर्ट्स कारले, दुसऱ्या बाजूला नागेश्वर आवास संघ आपल्याला पाहायला मिळतात. मॅच क्रमांक 3 मध्ये आहोत. टॉससाठी मान्यवर अमितदादा नाईक, क्रिकेटचे निस्सीम चाहते किंवा कोणत्याही खेळाचे निस्सीम चाहते मी म्हणेन, आणि माझ्यासारख्याला मी मोठं करण्याचं काम ते नेहमी त्यांनी केलेलं आहे. टॉस करण्याची विनंती करतोय. हेड कॉल केलंय नागेश्वर आवास या टीमने आणि हेड आलेला आहे. सो टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत. कारण ही स्पर्धा शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तुम्ही आहात. ॲज अ कॅप्टन म्हणून नागेश्वर आवास संघाचं नेतृत्व करताय. कसं वाटतंय आयोजन, आणि किती आयोजन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे? आयोजन नक्कीच खूप छान आहे आणि ते या आयोजन इतकं छान असल्यामुळे आम्हाला सुद्धा इथं खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे मी. एकंदरीत प्रतिस्पर्धी संघामध्ये मिरज घरत आहे, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी तुम्हाला 5 षटकांमध्ये किती धावांवर त्यांच्या संघाला रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? आम्ही असं काही ठरवलं नाही आहे, पण आम्ही त्यांना कमीत कमी रनवर रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. मिरज प्रथम फलंदाजी करायची आहे, कारण मागील 2 मॅचचा जर आढावा घेतला तर प्रथम फलंदाजी करत असताना थोड्या अंशी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा खूप कमी येताना पाहायला मिळाल्या. याही मॅचमध्ये मॅच क्रमांक 2 मध्ये अभिषेक नाईक सारखा फलंदाज थोड्या अंशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. हे चॅलेंज असणार आहे तुझ्यासाठी. आणि आदश्री स्पोर्ट्स कारले संघाचं नेतृत्व करत असताना पहिल्या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी तुम्हाला करायची आहे, आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल पहिल्या 5 षटकांमध्ये? 60+ करण्याचा प्रयत्न करू, कारण माझ्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. एकंदरीत शात्रक्य माळी समाज, ही माळी समाजाची प्रीमियर लीगचं हे सीझन 3चं आयोजन कितीच सुंदर आहे, तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आणि ॲज अ कॅप्टन म्हणून या स्पर्धेमध्ये तू खेळत आहेस, कसं वाटते? आयोजन खूप चांगलं आहे आणि माझ्यासाठीच असं नाही, सर्व प्लेअरसाठी ही सुवर्ण संधी आहे. याच्या पुढे अजून आमदार लीग पण होणार आहे. आपले प्लेअर इथून कॉन्फिडन्स घेऊन तिथे चांगले खेळ करू शकतात. थँक्यू सो मच. नागेश्वर आवास संघाने जिंकलाय टॉस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अमितदादा नाईक आमच्यासोबत आहेत. दादा, खरोखरच क्रिकेटच्या मैदानावर आपली पुन्हा एकदा भेट होते. कसं वाटतंय या शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीगमध्ये तुम्ही नेहमी पडद्याच्या मागे आम्हाला पण पाहायला मिळतात, पडद्याच्या पुढे सुद्धा पाहायला मिळतात, मंचावर सुद्धा पाहायला मिळतात, आणि एक अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर पुन्हा एकदा खेळाशी जोडले गेलेले आहात, कसं वाटतंय? सर्वप्रथम मी एक मातीतला खेळाडू आहे आणि मला खेळाविषयी खूप अभिमान आहे. त्यातल्या त्यात हे 3रं वर्ष आहे माळी समाजाच्या प्रीमियर लीगचं, आणि कळत नकळत माझा इथे चांगला सहभाग असतो. कारण आमच्या समाजाचे बऱ्यापैकी सगळे जे आमचे ज्यांनी आता हा डोक्यात विचार टाकला की बाबा आपण समाजाच्या काहीतरी प्रीमियर लीगवर घेऊया, मला वाटत नाही की अलिबाग तालुक्यामध्ये दुसऱ्या अजून कोणत्या समाजाच्या प्रीमियर लीग चालू असतील. गावागावातल्या प्रत्येकाच्या असतात किंवा अन्य टुर्नामेंट असतात, परंतु समाजाच्या टुर्नामेंट माझ्या मते बहुतेक माळी समाजाच्याच असाव्या असं माझं मत आहे. आता कोण ठेवतील नाही ठेवतील ते समाजांचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माळी समाजाच्या प्रीमियर लीग आणि हे वर्ष 3रं खूप आनंद वाटतो आहे. आणि हे वर्ष 2026 आमच्यासाठी तर चांगलं अगदी यशस्वी वर्ष आलेलं आहे. गेल्या 1-2 महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं तर इलेक्शन आणि त्याच्यानंतर आता कालपर्यंत सगळं धावपळ चालू होती. त्याच्यानंतर नशिबाने काल मी स्वतः जिल्हा परिषदमध्ये प्रतोद म्हणून माझी नियुक्ती झाली, आणि आज माझ्या समाजाच्या मॅचेस आहेत आणि त्या समाजाच्या मॅचेसमध्ये मला आज गौरवण्यात आलं पहिल्यांदा, म्हणजे पहिला बहुमान सत्कार करण्याचा माझ्या समाजाला मिळाला. त्याबद्दल खरोखर मला खूप आनंद वाटतो आहे. आणि नवीन नवीन खेळाडू ह्या मातीत तयार होतील. तुम्हाला माहिती आहे खारीपाटामध्ये तर तुम्ही माझ्याबरोबर नेहमी असतात, आपण बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू तयार करण्याचा. तसं इथेसुद्धा एक समाजातना जे चालू आहे क्रिकेटात नाही चांगले चांगले खेळाडू. आता हे तर क्रिकेट आहे, आमचं शिक्षण असो किंवा आरोग्य असो अशा सगळ्या विषयामध्ये काम करण्याची
खूप मोठी इच्छा आहे आणि आमच्या समाजाच्या तरुणची जी मंडळी आहे त्यांचा चांगला सपोर्ट असतो आणि आम्ही कोण करणार नसतो, आम्ही पडद्या मागेच असतो नेहमी, कारण शेवटी करणारे बिचारे ते आहेत आणि त्यांना त्यांचा मान मिळाला पाहिजे हा मताचा मी आहे. थँक्यू सो मच अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकलं आहात. आणि हे जे आपण किट प्रत्येक खेळाडूच्या अंगावर पाहतोय, ती जर्सी संपूर्णतः अमितदादा नाईक यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या अमितदादा नाईक यांच्यासाठी होऊ द्यात. कारण अमितदादा नाईक यांचं शूटिंग बॉलचं आयोजन आम्ही पाहिलं, अमितदादा नाईक यांच्या अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलेलं आहे, खो खो स्पर्धेचं आयोजन पाहिलेलं आहे, बैलगाडा स्पर्धेचं आयोजन पाहिलेलं आहे. आणि असा मातीतील खेळाडू तुमच्या किंवा आपल्यासोबत आहे हे फार अभिमानाची गोष्ट आहे. वर्ल्ड कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे प्रितेश पाटील दुसऱ्या सत्रासाठी धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. ओव्हर टू यू. फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे केतन पाटील, त्याने टिपलाय शानदार झेल. अनिरुद्ध पाटील बॅक टू द पवलियन. मोठा धक्का, मोठा हादरा. वन डाऊनला आपण पाहतोय राज पाटील बॅटिंग करण्यासाठी येतोय. अगर सुरेगावचाच खेळाडू पाहायला मिळतोय. रचनात्मक बॅटिंग करण्यासाठी हा ओळखला जातो. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्याची कपॅसिटी या बॅट्समनकडे आहे. 8 धावा दाखल लागल्यात, पण अभिषेक नाईकने आपल्या संघाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर करण्यामध्ये यश मिळवलंय. महत्वाची विकेट अनिरुद्ध बाद झालाय आणि बीसीसी अगरसुरे संघाच्या अपेक्षेना बसलेला हा मोठा धक्का. वन डाऊनला बॅटर राज पाटील आलाय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, वन डाऊनला येणारा बॅट्समनची भूमिका नेहमी महत्वाची असते. राज पाटील काय करेल मैदानावरती? अभिषेक नाईकला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. ओहो, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्याचा प्रयत्न, कलेक्शन मात्र खराब आणि दुसरी धाव अत्यंत वेगात कंप्लीट केले. डेंजर इनला धाव होता ओमकार राणे, पण अतिशय शिताफीने त्याने मात्र ही धाव कंप्लीट केली आणि धाव फलकावरती 10 धावा. षटक क्रमांक पहिला चालू आहे, जिथे प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस या संघासाठी गतवर्षीचे उपविजेते मैदानावरती उतरलेत, पण मात्र आपण पाहतोय फलंदाजीमध्ये त्याने सबसेल निराशा केली. किंबहुना बॅट्समनकडे जो परफॉर्मन्स एक्सपेक्टेड होता ना, तो परफॉर्मन्स अजिबात पाहायला मिळाला नाही. आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवायला लागेल बोरीस संघाला रॅटम राऊंड विकेटने. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय बैठक फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न निष्फळ ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता इक्वेशन 24 चेंडू आणि 30 धावा. साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे उमेश जिमात्र यांचा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी अत्यंत बहरदार स्वरूपाची होती. त्याला टाइम सेट केले. पहिलं षटक 4.5 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस आपण टाइम कडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. अदरवाईज तुम्हाला 5व्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कल मध्ये घ्यावा लागेल. क्षत्रकीय माळी समाज प्रीमियर लीगचं दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीला गोलंदाज पाहायला मिळतोय. आयुष
भायदे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अमित दादा यांची संकल्पना होती की मुरुड सुद्धा आपल्यासोबत जोडला पाहिजे आणि मुरुडचाच खेळाडू पाहायला मिळतो आता दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी. आयुष भायदेच्या पहिल्या चेंडूवर ओमकार राणेचा जबरदस्त प्रहार मिड विकेट सीमारेषेबाहेर. ओमकार राणे याच्या बॅटमधनं आलाय नजाकत बरा रुबाबदार चौकार. धावफलकावरती पाहायला मिळतात. साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघ धावसंख्येचा पटलाक अत्यंत अफलातूनपणे करते. हो यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र निष्फळ ठरलाय. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती हा चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला होता. मुरुड तालुक्याला बिलॉंग करतो खेळाडू आयुष भायदे आणि तो मात्र एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस या संघासाठी पाहूया कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स सादर करेल. एक वेगळ्या तालुक्यात जाऊन परफॉर्मन्स सादर करणं एक वेगळं चॅलेंज असतं. हे चॅलेंज आयुष कसा स्वीकारणार. आखूट टप्पाचा चेंडू त्याच्यावरती आपण पाहतोय जागा बनवली स्वतःला पोझिशन मध्ये आणलं आणि स्कोअर लेगला लगावलेला हा सुंदर फटका ओमकार राणे सातत्याने बीसीसी अगरसरे संघामध्ये पाहायला मिळतो. ज्या वेळी माळी समाज प्रीमियर लीग असते. धावफलकावरती 15 धावा. सामना मात्र चांगला रंगलाय. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने एकमेकाला फाईट बॅक करत असताना नेक्स्ट बॉल. ओहो हा मात्र खराब चेंडू. जास्त उसळी या चेंडूला पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 16. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली जाते. अगरसुरे संघासाठी अगदी लक्ष पाहायला गेलं तर फारसं कठीण नाहीये. गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग नाविन्यपूर्ण दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना सातत्याने विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील तर आणि तरच एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस संघ सामन्यामध्ये परत येऊ शकेल. पुन्हा एकदा आखूट टप्पाचा चेंडू त्याच्यावरती राजचा अप्रतिम फटका. राजच्या बॅटमधनं आलाय सुंदर सुरेख सौंदर्यपूर्ण चौकार. वरती निम्म लक्ष साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे या संघाने येथे मात्र कंप्लीट केले. चांगली बॅटिंग पाहायला मिळते राज आणि ओमकार यांची. यावेळी शफल होऊन आडवा बॅटने प्रतिकार केलाय. डिब्बा कोट स्कोअर लक्षच्या बाहेर. राजाच्या बॅट मधना ग्लोरियस ग्लॅमरस गॉर्जियस चौकार. राजची फलंदाजी रंगात आले. राजला थोडीशी संधी मिळाली. बिहाइंड द विकेट चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी तो ओळखला जातो आणि या संधीचा पुरेपूर लाभ उठवत राजने ठोकलाय अप्रतिम चौकार. 24 धावा धावफलकावरती. ओहो यावेळी सुंदर चेंडू सिंगल घेतली जाते. धावफलकावरती तब्बल 25 धावा. आता मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात आणि आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे केवळ 15 धावांची. 18 चेंडू 15 धावा असं इक्वेशन आहे मैदानावरती. काय घडेल मैदानावरती कोणता संघ सामना जिंकेल. षटक क्रमांक तिसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी अभिषेक नाईक आता मात्र आलाय संघाचा कर्णधार आणि आमचे समालोचक निशांत पाटील आता आमच्याशी जोडत असताना. 18 चेंडू आणि 15 धावाचं इक्वेशन मैदानावरती आहे. तसं पाहायला गेलं तर सामना पूर्णपणे सोपा झालाय.
अभिषेक नाईक षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना ओहो व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट बाय राज पाडेल. चेंडू मैदानावरती आपण पाहतोय सीमा रेषेच्या पार जातोय. राजच्या बॅटमधनं आलेला आणखीन एक अफलातून अद्भुत अविस्मरणीय अलिशान चौकार. मैदानावरती काय बॅटिंग चालू आहे. राज मात्र दमदार परफॉर्मन्स तगडा परफॉर्मन्स सादर करतोय. ओहो यावेळेस सेन्सिबल क्रिकेट सॉफ्ट हँडने हा फटका लगावलाय. शीतरक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला सिंगल मिळेल. सामना मात्र आता आपण पाहतोय सोपा झालाय. तो बॅटिंग करणारा संघ साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे या संघासाठी 16 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मात्र असणार आहे. ती साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे या संघाला. ओमकार राणे ऑन द स्ट्राईक. ओहो अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र आपण पाहतो अभिषेक नाईक आपल्या रंगात आलाय. चांगले यॉर्कर्स तो मात्र हाताळतोय. अभिषेककडे आपण पाहायला गेलो तर चांगल्या पद्धतीचा व्हेरिएशन आहे. गतवर्षीचा मालिकावीराचा मानकरी ठरलेला अभिषेक नाईकला आपण पाहतोय मैदानावरती. ज्या अभिषेककडे आपण पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याची कपॅसिटी आहे. चांगला व्हेरिएशन आहे. चांगले ब्लॉक होल चेंडू तो टाकतो. तसेच चांगल्या वाईड लाईन यॉर्कर्स तो टाकतो. चांगले कटर्स टाकतो आणि त्याला आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी करत असताना 15 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. राईट आर्म अराउंड द विकेटने अभिषेक याचा फुडला चेंडू. जलद गती गोलंदाजी खेळण्यामध्ये माहीर असलेला झिराड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा हा चेंडू सिंगल मिळते. आता मात्र अगरसुरे संघ कोणतीही रिस्क पत्करत नाहीये. जोखीम धोका न पत्करता मैदानावरती ते मात्र आपला खेळ सादर करतायत. 14 चेंडू विजयासाठी 8 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. ओमकार राणे त्याच्या साथीला राज पाटील ही जोडी मात्र पाहतोय आपण. ओहो ओमकार राणेच्या बॅट बंदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिला सीमा रेषे पार. इट्स अ बिग हिट बाय ओमकार राणे. मेगा अँड मॅसिव्ह 6 षटकार. केवळ 2 धावांची आवश्यकता. साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. येथे मात्र फटका फसलाय. मिस टाइम आहे. अभिषेक नाईक झेल खाली आलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज ओमकार बॅक टू द पवेलियन. माळी समाज प्रीमियर लीग ज्या वेळी होते त्यावेळी चमकणारा खेळाडू म्हणजे प्रणय राणे आणि तो आता मैदानात बॅटिंग करण्यासाठी झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पर्व पहिलं असेल पर्व दुसरं असेल प्रणय राणे याने मात्र दोन्हीही पर्व आपल्या बॅटिंगने गाजवलेत. ऑलराऊंड परफॉर्मन्सने गाजवलेत. जे अनसोल्ड खेळाडू झाले होते ऑप्शन मध्ये त्यांना विनंती असणार आहे आपल्या अनसोल्डच्या टी शर्ट्स आलेले आहेत. आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आमच्या कमिटी मेंबरशी कॉन्टॅक्ट करून आपला अनसोल्डचा टी शर्ट घेऊन जायचा आहे. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी यश शेडगे. केवळ 2 धावांची आवश्यकता. मान फ्रॉम मुरुड यश शेडगे गोलंदाजी करण्यासाठी बोरी संघाकडून. ओ फटका चांगला आहे. रचनात्मक स्ट्रोक. रचनात्मक फटक्यांचा किंग मैदानावरती आहे. राज पाटीलने मात्र आपल्या अंदाजामध्ये सामना फिनिश केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या पर्वामध्ये साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघाचा बोलबाला पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय